जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 3 कर्मयोग श्लोक 35. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. ओम. गीताचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना निष्काम कर्म शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, कर्म करणे ही एक सवय आहे जी स्वाभाविकपणे तुझ्या इंद्रियांमध्ये येते. यालाच स्वधर्म म्हणतात. हे पुन्हा नव्याने शिकवण्याची गरज नाही. तुमच्या इंद्रियांना ज्याची सवय नाही ती म्हणजे क्रिया सोडून ध्यान किंवा ध्यानात बसणे, ज्याला परधर्म म्हणतात. कारण त्यांची तुमच्या इंद्रियांशी विरोधाभासी वागणूक आहे. म्हणूनच आपण त्याला परधर्म म्हणतो. तुमचा स्वधर्म म्हणजे तुमची विहित कर्तव्ये पार पाडणे. कुटुंब, वंश, व्यवसाय, समाज आणि अध्यात्म यांच्याशी संबंधित असलेली ही कर्तव्ये फळाची अपेक्षा न ठेवता पार पाडली पाहिजेत. यालाच कर्मयोग म्हणतात. हा कर्मयोग तुमचा स्वधर्म आहे. तुम्ही हा कर्मयोग करत असताना तुमच्याकडून चुका झाल्या तरी ठीक आहे. हा कर्मयोग तुम्हाला समृद्धी देतो. जरी अपरिहार्य परिस्थितीमुळे कर्मयोग थांबला तरीही तो चांगला परिणाम देतो. आता आपण ज्ञानयोगाबद्दल किंवा ध्यानात बसणाऱ्यांबद्दल बोलूया. ज्ञानयोग हा परधर्म आहे कारण तो तुमच्यासाठी नैसर्गिक नाही. ज्ञानयोग चांगला आहे, पण जर तो थांबला तर त्याचे कोणतेही चांगले परिणाम होणार नाहीत. प्रश्न असा आहे की आपल्या इंद्रियांमध्ये ज्ञानयोग अचूकपणे करण्याची क्षमता आहे का? नाही, कारण हे तुमच्यासाठी नैसर्गिक नाही आणि ते तुमच्यासाठी नवीन आहे. तुम्ही ते पूर्ण करू शकू की नाही याची तुम्हाला खात्री नाही. जर ते पूर्ण केले नाही तर परिणाम काहीही नाही. म्हणून कर्मयोग करणे, कर्तव्ये पार पाडणे हा तुमचा स्वधर्म किंवा नैसर्गिक सवय आहे. म्हणून कर्तव्य बजावणे हेच तुमच्या समृद्धीसाठी सर्वोत्तम आहे. कारण ज्ञानयोग किंवा ध्यानात बसणे हे तुमच्यासाठी स्वाभाविक नाही, ते तुमच्यासाठी परधर्म आहे. हे नेहमीच धोक्याचे असते आणि ज्ञानयोगामुळे फळ मिळते याची कोणतीही हमी नाही. तर कर्मयोगात कोणताही धोका किंवा हानी नाही. आणि याआधी असे एकही उदाहरण नाही की ज्याने केलेल्या कोणत्याही लहान कर्माचा चांगला परिणाम झाला नसेल. अशा प्रकारे परमात्मा कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्यातील स्पष्ट भेद सांगत आहेत आणि यापैकी कोणते सोपे, जोखमीपासून मुक्त आणि फलदायी कोणते हे ते आपल्याला सांगतात. परमात्मा आपल्या सर्वांना कर्मयोग करण्यास प्रोत्साहित करत आहेत, जे आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंशी संबंधित असलेल्या शास्त्राप्रमाणे आपली विहित कर्तव्ये पार पाडत आहेत. आपण सर्वांनी आपले कर्तव्य मोठ्या श्रद्धेने पार पाडूया की जे काही थोडे केले आहे
त्याचे आपल्याला नक्कीच चांगले फळ मिळेल आणि फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य चालू ठेवूया, जे निष्काम कर्म आहे. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. ॐ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. ॐ श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला
त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमान नारायणा.